संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात एका मृतदेहाची अमानुष अवहेलना झाल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केलाय। तब्बल 24 तास मृतदेह जमिनीवर पडून होता। डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार देत उद्धट वागणूक दिल्याचा आरोप होत असून आता संबंधित डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली आहे। मूळचे कर्नाटक येथील असलेले आणि अनेक वर्षांपासून संगमनेरमध्ये वास्तव्यास असलेले सिद्धार्थ यांचा 7 मे रोजी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी दुपारी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। मात्र नातेवाईकांच्या आरोपानुसार मृतदेहाला अक्षरशः जमिनीवर ठेवण्यात आलं। पोलिसांनी पंचनामा वेळेत पूर्ण करून दिला होता, तरीही तब्बल 24 तासांहून अधिक वेळ मृतदेह तसाच पडून राहिला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। शवविच्छेदनासाठी वारंवार विनंती करूनही डॉक्टरांनी दखल घेतली नाही। उलट दुसऱ्या दिवशी मृतदेह प्रवरानगर लोणी येथे फॉरेन्सिक तपासणीसाठी घेऊन जाण्याचं सांगण्यात आलं। यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप करत निष्काळजीपणा आणि अमानुष वागणुकीचा ठपका ठेवलाय। मैं नितिन कुमार सिद्धांत जो डेथ हुआ था उसका पिताजी, हम लोग संगमनेर में ग्रीन पार्क होटल चलाते और मैंने थोड़े दिन पहले गांव आया था। 7 तारीख को नाइट 2 बजे 1-1:30-2 बजे तक उनसे बात भी हुआ था। मुझे लगता है शायद एक 3:30 का बीच में ये हादसा हुआ। बाद में सुबह मैंने मेरा मैनेजर पे जाके उसको उठाया तो उठा नहीं। बाद में वो लोग एक्चुअली डोर ओपन करके लेके गए, तभी वो लोग अपना गुलेवाड़ी रुग्णालय उधर लेके गए। उधर वो लोग देख के डिक्लेयर किए थे उनका डेथ हो चुका है। वो उधर डॉक्टर तो थे और मैंने इधर से बैंगलोर डायरेक्ट फ्लाइट नहीं था, इसके लिए मैं बैंगलोर आके बैंगलोर से पूना आके रात को सुबह नाइट 3 मतलब अगले दिन 9 तारीख को 4 बजे 3:30 बजे मैंने उधर हॉस्पिटल पहुंचा। 24 आवर्स लेके जाके 24 आवर्स हुआ था, लेकिन उसका ऐसे जमीन पे ऐसा सीधा जमीन पे रखा था, उसके लिए कुछ किया नहीं। सुबह पोस्टमार्टम के लिए रिक्वेस्ट करने का पहले पंचनामा भी जल्दी करके दिए थे। उसके बाद डॉक्टर तौराब को सब लोग रिक्वेस्ट किए एक अपना पोस्टमार्टम कीजिए, उन्होंने माना नहीं। बहुत जन फोन किए, बहुत जन रिक्वेस्ट किए, लेकिन उन्होंने माना ही नहीं। मैं इधर करूंगा ही नहीं, आप लोग लोनी लेके लिए। मैंने खुद बताया, सब लोग बताया, पापा का कुछ भी ऑब्जेक्शन नहीं है, तो उनका कुछ भी ये नहीं है, इसके लिए आपको करने में क्या दिक्कत। वो बोले नहीं, मैं बिल्कुल करने वाला नहीं। मैंने इतना रिक्वेस्ट किया, लेकिन उन्होंने किया नहीं। मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असलेले नितिन कुमार यांचा मुलगा 7 तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आणि संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता। परंतु येथील डॉक्टर जे आहेत प्रशांत थोरात यांनी मृत्यूनंतरही त्या प्रेताची अवहेलना केल्याचं जो आरोप आहे तो काही नातेवाईक करतात। आपण त्यांना भेटणार आहोत। सर, त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी होतात आणि नेमकं काय झालं होतं, काय प्रकार होता त्या दिवशी? साधारणतः 7 तारखेला घटना घडली। दुपारी 1 वाजता 8 तारखेला इथे त्यांना आणण्यात आलं। सिद्धांत कादरी, नितिन कुमार म्हणून त्यांचं नाव आहे, तर त्यांना इथे आणण्यात आलं। आल्यानंतर जवळपास डॉक्टरांची वगैरे संपर्क केला। त्याच्यानंतर 24 तास उलटून गेले। डॉक्टरांनी त्या मृतदेहाला हात देखील लावला नव्हता। तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे त्याच्या कानातून आणि नाकातून रक्तस्राव येत होता। त्या डॉक्टरांशी वेळोवेळी संपर्क केला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की असं होतंय, की त्याच रक्तस्राव होतंय। ते PM ला बेवारससारखं फरशीवर त्या मृतदेहाला ठेवण्यात आलं आणि अक्षरशः म्हणजे अजून एक अकोल्याचा मृतदेह तिथे त्याच्यासोबत होता। या दोन्ही मृतदेहाचे अक्षरशः इतकी अवहेलना करण्यात आली। 24 तास उलटून गेले तरीही त्या डॉक्टरांनी त्याच्याकडे बघितलं देखील नाही।
आणि ज्यावेळेला डॉक्टरांना प्रतिप्रश्न करण्यात आला की अहो अशा गोष्टी होतात आहे आणि त्यांना पुढे मेंगलोरला जायचं आहे, ते मेंगलोरचे आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर याचं PM करून द्या. तर त्याचे वडील आले. वडिलांचं कुठलंही ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्यावर, की जे काय आहे ते त्याचा स्वीकार झाला आहे आणि तुम्ही PM करून आम्हाला पुढे जाऊ द्या. पण डॉक्टरांची मगरुरी आणि बोलण्याची भाषा इतकी रफ होती की तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मला माझ्याच्याने PM होणार नाही. त्यांना प्रतिप्रश्न असा करण्यात आला की तुमच्याच्याने PM होणार नाही तर तुमची नियुक्ती ज्याच्यासाठी झालेली आहे, तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टर हे शेवटी दैवत आहे. पण त्या डॉक्टर म्हणजे खेदानं असं सांगावं वाटतं की डॉक्टर हे इथले डॉक्टर प्रशांत थोरात हे दैवत नसून एक कसाई आहे. कारण त्यांनी कुठलीही इतकी मगरूर भाषा आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा, ही त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, तर त्याच्यावर त्यांना प्रतिप्रश्न असा केला की तुम्ही का इथे करत नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे फॉरेन्सिक लॅब नाही आहे आणि फॉरेन्सिक लॅब नसल्यामुळे इथे कुठलीही व्यवस्था नाही आहे. पण तो जो व्यक्ती आहे प्रशांत थोरात हा जागेवरनं सुद्धा उठायला तयार नाही. कुठलंही म्हणजे तिथले तिथे फक्त सांगायला तयार नाही की असं आहे, तुम्हाला जिथे न्यायचं तिथे न्या. नंतर मग म्हणाले की लोणीला न्या. त्यांच्या वरिष्ठांना फोन केला, स्थानिक आमदारांचा त्यांच्याशी संपर्क झाला, पण ते कोणालाही न जुमानता म्हणजे कुठलं तरी पॉलिटिकल खूप मोठं बॅकग्राऊंड यांच्या पाठीशी आहे आणि ते त्यांना पाठीशी घालत आहे. आणि संगमनेर अकोला एवढं 2 तालुके एवढे मोठे असताना इथे कुठली व्यवस्था नसणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेक लोकांच्या रोज आणि ते म्हणजे अनेक लोक PM साठी येतात इथे, पण त्यांना हताश होऊन त्यांच्या नातेवाईकांना हातापाया पडून अक्षरशः तरीही कुठलीही गोष्ट इथे होत नाही आणि त्यांना लोणीला पाठवण्यात येतं. लोणी ही ग्रामीण भागाचा जरी असलं तर लोणी हा ग्रामीण भाग आहे. तसा आपल्याकडे तर 2 तालुके आहेत तरीही व्यवस्था नाही. आणि खेदाची बाब अशी आहे की हे ज्या पदावर बसलेले आहेत हे इतके वर्ष तिथे पदावर बसलेले असताना देखील त्यांनी ही व्यवस्था का आणू नये हा मोठा सवाल आहे. आता ह्याच्यात ती बॉडी जवळपास 4 ते 4थ्या किंवा 5व्या जवळपास 4थ्या दिवशी त्या बॉडीचा अंत्यविधी करण्यात आला. 4 दिवस त्या बॉडीची अवहेलना झाली म्हणजे ही मोठी खेदाची गोष्ट आहे. साधारणतः 24 तास उलटल्यानंतर PM करण्यात आलं. PM केल्यानंतर PM इथे झालंच नाही. इथे झालंच नाही, दोन्हीमध्ये झालं. हो. परंतु इथं मात्र त्या प्रेताची अवहेलना झाली. हो. हा नातेवाईकांनी ज्यावेळेस आम्ही डॉक्टरला विचारण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर म्हणतात की पोलिसांचा पंचनामा झाला नव्हता, त्यामुळे मला शंका होती की त्याच्या नाकातून डोळ्यातून रक्त जे येत होतं, त्यामुळे ते फॉरेन्सिक लॅब करणं गरजेचं होतं. पोलीस त्या ठिकाणी आलेले होते. पोलिसांचा पंचनामा झाला नव्हता असं नाही आहे. पोलीस त्या ठिकाणी इमिजिएट लगेच पोहोचलेले होते कारण त्या व्यक्तीचं हॉटेल होतं. पोलिसांचा चहा पाणी किंवा येणं जाणं तिथे होतं. प्रत्येकजण त्याला ओळखत होते. आणि ज्यावेळेला इथे ज्यावेळेला तुम्ही बॉडी आणली त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सांगता, ते एवढा वेळ तुम्ही का नाही सांगितलं की इथे होणार नाही आहे किंवा पंचनामा नाही होणार नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला ते पोलिसांच्या पंचनाम्यावर तुमची हस्ताक्षर किंवा सही असते, तुम्ही ती सहीसुद्धा केलेली नव्हती. पोलिसांना ज्यावेळेला विचारण्यात आलं की तुम्ही डॉक्टर म्हणाले आधी की आम्ही पोलिसांना सांगितलं होतं, त्यावेळेला पोलिसांना विचारण्यात आलं, पोलीस म्हणे त्यांची सहीच नव्हती त्याच्यावर, आम्हाला काही सांगितलेलंच नव्हतं. तर ही सगळी घटनाक्रम बघता म्हणजे फक्त बनवाबनवी करून कुठेतरी टाळाटाळ करून काहीच काम करायचं नाही आणि फक्त लोकांच्या भावनांशी खेळायचं, एवढंच काम हे प्रशांत थोरात डॉक्टर करतात. आता तुमचे एक सामान्य नागरिक म्हणून हे बाब कोणाबरोबरही पुढे घडू नये म्हणून तुम्ही प्रशासनाला काय मागणी? प्रशासनाला या प्रशांत थोरात डॉक्टरच्या निलंबनाची कारवाई करावी प्रशासनाने, जेणेकरून इतर डॉक्टरांना त्याचा धडा बसेल आणि कुठेही कोणाच्याही अगदी तळागाळातला जरी असेल त्याच्या कोणाच्याही मृत्यूच्या म्हणजे त्याच्याबाबत कुठलीही हलगर्जीपणा होऊ नये आणि सगळ्यांना व्यवस्थित न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. सामान्य नागरिकांच्या बद्दल जर पाहिलं तर असं कोणत्याही मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही प्रेताची अवहेलना होऊ नये यासाठी प्रशांत थोरात सारख्या डॉक्टरची निलंबन झालं पाहिजे अशी मागणी जी आहे ते सामान्य नागरिक करतात. या घटनेमुळे नातेवाईकांचा संताप आणखी वाढला. मृतदेहातून रक्तस्राव होत असतानाही डॉक्टरांनी तात्काळ निर्णय का घेतला नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. नातेवाईकांनी तर मृतदेहाची वागणूक ही बेवारस जनावरांप्रमाणे करण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय.
डॉक्टर थोरात डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आपले थोरात डॉक्टर यांचा अतिशय घाणेरडा आणि एकदम ज्या वेळेला त्यांना आम्ही विनंती करायला गेलो की बाबा तुम्ही PM का करत नाही, त्यांची अतिशय उग्रट भाषा होती. तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा, मी करत नाही, तुम्हाला इथं ते लोणीला जावं लागेल. साधारण त्यांची अनेक तक्रारी जसं बोललं जाते, डॉक्टरांचं काय कसे भाषा उद्धट आहे त्यांची आणि अतिशय काय म्हणतात दांडकशाहीपणाने वागतात ते. त्यांना विनंती केली 2-3 वेळेस आम्ही, पण त्यांनाही विनंतीला त्यांनी अजिबात रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. कुठेतरी त्या मृतदेहाची अवहेलना झाली, फार त्या मृतदेहाची अतिशय दयनीय अवस्था बघितली. अतिशय त्या आम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष बघितलं की त्या नाकातून आणि डोळ्यातून ब्लड येत होतं, तरी त्यांना त्या मृतदेहाची क्यू सुद्धा नाही आली. इतकं वाईट परिस्थिती होती ती. डॉक्टर म्हणतायत की थोरातांना ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारला ते म्हणतात नाकातून आणि डोळ्यातून रक्त येत होतं, त्यामुळे कुठेतरी शंका वाटत होती, त्यामुळं पुढं चौकशीसाठी पाठवत होतो मृतदेह. नाही, मग त्यांनी जे डॉक्टर आहे त्यांना समजायला पाहिजे नाही ते कशामुळे येते काय नाही, त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे होते की जे कमीत कमी जे एक रात्र आणि अर्धा दिवस बॉडी इथं पडलेली होती, त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे होते की तुम्ही बाहेर घेऊन जा म्हणून, आमच्यानं होणार नाही ते. 24 तासापेक्षा जास्त वेळ इथं मृतदेह होता नक्कीच. मग हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवण्याची सुविधा नाही आहे, बिलकुल सुविधा नाही. मृतदेह असा उघड्यावरती होतो, उघड्यावर अगदी जसं एखादं डुक्कर किंवा जनावर असं पडलेलं असतं उघड्यावर, असा उघड्यावर पडलेला होता त्या रूम मध्ये, एकदम अस्तव्यस्त असा पडलेली ती बॉडी. तर डॉक्टरांच्याबद्दल तुमची एक सामान्य नागरिक म्हणून काय मागणी? नाही, ह्या डॉक्टरांनी यांना सस्पेंड केलं पाहिजे. यांना त्या खुर्चीवर राहण्याचा बिलकुल अधिकार नाही. हे डॉक्टर म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाही. हेमदूतापेक्षा भयानक हेमदूत आहे ते. यांना विनंती करत होतो, हात जोडत होतो. बरेच ग्रामस्थ होते माझ्याबरोबर इथे, सगळे लोक त्यांना विनंती करत होते, पण त्यांना विनंती केल्यानंतर ते म्हणे तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा, मी करू शकत नाही म्हणे. दरम्यान या सर्व आरोपांवर डॉक्टर प्रशांत थोरात यांनी आपली बाजू मांडली आहे. मृताच्या नाकातून आणि डोळ्यातून रक्त येत असल्यानं संशय निर्माण झाला आणि त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून शवविच्छेदन व्हावं म्हणून मृतदेह लोणी प्रवरा येथे पाठवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. माझं नाव डॉक्टर प्रशांत सुरेश थोरात, वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे मी कार्यरत आहे. सर, 7 तारखेला इथं सिद्धार्थ नितीन कुमार पेशंट जे आलं होतं, ॲक्च्युली इथे हृदयविकाराचा मृत्यू झाला असं म्हणतात. मग ते आल्यानंतर मृत्यूनंतरही त्यांच्या प्रेताची अवहेलना झाल्याचं त्यांनी आरोप केले नातेवाईकांनी, काय सांगतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिनांक 8 मे रोजी शुक्रवारी दुपारी 2:30च्या दरम्यान 27 वर्षाचा मृतदेह येथे आणण्यात आले असता डॉक्टर कारदे यांनी त्यांना बघितले असता त्यांना मृत घोषित केले व त्यानंतर त्यांच्या सहकारी यांना त्याबद्दल कळवले आणि तसा पोलीस मेमो देखील त्यांच्याकडे दिला. त्यानंतर सदर मृतदेह हा ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला, परंतु सहकार्याची चर्चा केली असता असे समजले की त्यांचे नातेवाईक हे कर्नाटक राज्यातून येत असल्या कारणाने उशीर होणार आहे असे मला समजले. त्यानंतर संध्याकाळी त्याच दिवशी 6 वाजता माझी ड्युटी स्टार्ट झाली. त्यानंतर डॉक्टर कारदे यांनी मला त्या मृतदेहाविषयी माहिती दिली. नंतर मी तो मृतदेह बघितला असता त्याच्या डोळ्यातून आणि नाकातून रक्त येत होते. ते बघून मला जरा संशय व्यक्त झाला. त्यानंतर मी त्या मृतदेहाची माहिती घेतली असता तो एका बंद खोलीत आढळून आल्याचे मला समजलं. त्यानंतर मी माझ्या कर्मचाऱ्यास सांगितले की हा मृत्यू मला संशयित वाटत असल्यामुळे त्याला फॉरेन्सिकची गरज लागेल, त्यामुळे पोलिसांना तुम्ही तसा निरोप द्या. मग त्यामार्फत माझ्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना तसा निरोप दिला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोलिसांचा मला फोन आला की पंचनामा झाला आहे. त्यानंतर मी पोलिसांना सांगितले की मला संशय उत्पन्न होत असल्यामुळे त्याला फॉरेन्सिकची गरज लागेल. त्यानुसार त्यांना मी तसं लोणी प्रवरा येथील रेफर चिठ्ठी देऊन मृतदेहाची शवविच्छेदन हे लोणी प्रवरा येथे होण्याबाबत सांगितले. त्यानंतर काही सहकारी लोक माझ्याकडे आले, त्यामध्ये ते मला बोलले की नाही तुम्ही इथेच करा, तो हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला आहे. मी म्हटलो की नाही, असं होणार नाही, त्याला नक्की कारण काय आहे हे बघणं आपल्याला खूप गरजेचे आहे. यामुळे मृताला आणि त्याच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळेल.
त्यामुळे ते इथे करणं अशक्य आहे. म्हणून मी त्यांना तशी विनंती केली आणि त्यानंतर ते मृतदेह पुढे घेऊन गेले. असे झाल्यानंतर मी माझ्या नियमित कामाला सुरुवात केली. मात्र या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थापन आणि संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मृतदेहाची अशी अवहेलना नेमकी कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाली आणि संबंधितांवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मूळचे रहिवासी असलेले नितीन कुमार हे कर्नाटकचे. कामानिमित्त अनेक वर्षापासून त्यांचं वास्तव्य संगमनेर तालुक्यात होतं. त्यांचा मुलगा सिद्धार्थ कुमार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी आणि जवळपास जे कोणी राहत होतं त्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं. आता आपण त्याच ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो आहोत आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह आणल्यानंतर त्याचा शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह या ठिकाणी आणण्यात आला होता. या ठिकाणी मृतदेह ठेवण्याची सुविधा देखील नाही आहे, परंतु त्यांनी अक्षरशः फरचीवरती म्हणजे खाली उघड्यावरती तो मृतदेह इथे ठेवला होता आणि मृतदेह ठेवल्यानंतर तब्बल 24 तास उलटल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याला लोणी येथे हलवायला लागेल, लोणी येथे त्याला न्यावं लागेल आणि फॉरेन्सिक जे एक्सपर्ट असतात त्यांच्याकडून याचा अहवाल मागवावा लागेल. परंतु 24 तास अगोदर हे डॉक्टर सांगू शकत नव्हते का? इथे डॉक्टर थोरात म्हणून आहेत, त्या थोरातांनी त्यांना दिलेला नातेवाईकांशी बोलले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला लोणी येथे त्याला हलवावं लागेल. हे 24 तासानंतर हे सगळे घटना घडल्यानंतर त्याचे नातेवाईक जे आहेत ते संतप्त झाले होते. त्यांनी डॉक्टरांना प्रश्न केला की 24 तासानंतर तुम्ही आम्हाला सांगताय, परंतु कुठेतरी नातेवाईक या ठिकाणी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यावेळी. आणि नंतर डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या जे नातेवाईक होते त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली, उद्धटपणे त्यांच्याशी वागला आणि त्यानंतर जे आहे ते त्याला लोणी येथे हलवण्यात आलं. लोणीला त्याचा PM चा जो अहवाल आहे तो हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं अहवाल देण्यात आलेला आहे. तो अहवाल दिल्यानंतर आता आपण जे थोरात डॉक्टर आहेत त्यांची आपण मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय की मला संशय आला आणि पोलीस पंचनामा झालेला नव्हता, त्यामुळे मला संशय आल्यामुळे त्याला पुढील प्राथमिक अहवाल जो आहे, जो एक फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे त्यांचा अहवाल मिळवण्यासाठी म्हणून आपण त्याला लोणी येथे रेफर केलं होतं. ही जी घटना आहे ती 24 तासानंतर सांगण्याची त्याला गरज कशी पडली? त्या डॉक्टर विरोधात नातेवाईक संतप्त झाले. आता ते नातेवाईक त्या डॉक्टरचा निलंबनाची माहिती जे निलंबनाची कारवाई जी आहे त्यावरती करण्याची मागणी करतायत. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांशी आपणही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपल्याला थोडक्यात उत्तर दिलं होतं. जी घटना झाली होती त्याबद्दल त्यांनी सांगितलं. नातेवाईक मात्र त्याच्या निलंबनाची मागणी करतात. नातेवाईकांनी अक्षरशः त्याला कसाही म्हटलंय, यमराज म्हटलंय. ह्या डॉक्टरला एवढ्या डॉक्टर जो आहे तो अरेरावीची भाषा करतोय. विशेष म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आपल्याला अशी माहिती मिळाली की ते वरिष्ठ सुद्धा त्याच्यावरती नाराज असल्याचं बोललं जातंय आणि वरिष्ठांना सुद्धा हा नाहक त्रास देत असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.